मी सुरेश आयरे आज एका विषयावर बोलतोय. त्या विषयाचा हा जो व्हिडिओ आहे ना तो जरा दाखवा आपल्या प्रेक्षकांना. हा आला ना. हा तर त्या आकार DG9च्या प्रभाकर सूर्यवंशी यांनी एक 2 महिन्यापूर्वी साधारण तो व्हिडिओ केला होता राज्यसभेच्या उमेदवारी वेळी. त्याचा विषय होता आई बसली असं म्हणणाऱ्या सुषमा अंधारेंना आईने घरी बसवलं आणि ज्योतिताईंना राज्यसभेवर पाठवलं. आता हा तर्क आता जर मी लावला की आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या ज्या भाजपकडून उमेदवाराची सूची आली आहे त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणेच माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांचं नाव नाही. मग मी असं म्हणू राम मंदिर आंदोलनामध्ये हिरहिरीने भाग घेणाऱ्या भाजप संघाच्या कार्यक्रमात पुढे होऊन काम करणाऱ्या माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांना श्रीरामाने घरी बसवलंय का? त्यांना मी असं बोलणार नाही. सतरंजी उचलणं असा तर शब्द अजिबात मी वापरणार नाही, कारण हे कार्यकर्त्यांचा दर्जा खरोखरच आजच्या कार्यकर्त्यांपेक्षा निश्चितच चांगला होता. म्हणजे प्रमोद महाजन यांच्या तालमीत तयार झालेले हे नेते. प्रमोद महाजनांच्याच मतदारसंघात मी येतो आणि प्रमोद महाजन जरी भाजपचे असले तरी आम्हाला त्यांचं आकर्षण वाटायचं. आम्ही त्यांच्या भाषणाला जायचो, त्यांच्या सभा बघायचो आणि त्यांच्या भाषणाने प्रभावित पण व्हायचो. विचारधारा वेगळी असेल पण एक दुसऱ्यांचा आदर करणं ही परंपराच होती. त्यात गोपीनाथ मुंडेंचाही आम्हाला आदर्श वाटत होता की विचारधारा भिन्न असली तरी गोपीनाथ मुंडेंनी येऊन अंधश्रद्धा पसरवली नाही. जसं मनोहर जोशींनी येऊन सांगितलं की माझा गणपती दूध पित होता, गोपीनाथ मुंडेंनी तात्काळ खंडन केलं, माझा गणपती अजिबात दूध पित नव्हता, त्यांनी विज्ञान सांगितलं. ही अशी परंपरा भाजपमध्ये होती आणि त्या परंपरेतून हे केशव उपाध्ये माधव भंडारी आलेले. त्यांची भाषा बघा, त्यांचे विचार बघा, निश्चितच चांगले. नाहीतर आज भाजपचे विषय कोण मांडतं? नितेश राणे. काय भाषा असते? लुख्या, लांड्या, औरंग्या, टिप्या, ही भाषा. आता ह्या भाषण ऐकायला विरोधी विचारधारेचे लोक जाऊ शकतात का? त्यांचा आदर्श ठेवू शकतात का? बरं, राणे तर खूप छोटं उदाहरण आहे. आपण वेगळं उदाहरण घेऊ. तुषार भोसले, आध्यात्मिक सेल आघाडीचे प्रमुख. त्यांची भाषा काय असते? शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर बोलताना ते त्यांचं जे कॅन्सरमुळे जे झालंय तोंडाला त्याच्यावरती ते भाष्य करतात खालच्या भाषेमध्ये. आणि भाषा करताना वरती ते ज्या पद्धतीने बोलतात बोट करून, ते फारच म्हणजे आपण म्हणतो ना की उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजतं. जेव्हा असं बोट करून हिनवून बोलतात ना तेव्हा ते वर्तनच कळतं. पण मला आता मूळ मुद्दा पुन्हा तिकडे यायचा की आपण व्हिडिओ का करतोय. तर सुषमा अंधारेचं समर्थन करण्यासाठी नाही की सुषमा अंधारेंनी देवदेवतांवर केलेली टीका ज्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. फक्त या विषयावर की आई रुसली या विषयावर आहे. तर ते कसं होतं ते भाषण की देवी आई म्हणजे दुर्गा माता यांच्यावर नव्हतं ती टीका. तर अलीकडे नवरात्रामध्ये 9 साड्या हा व्यापाराचा भाग असेल, परंतु काय करतात श्रद्धेचा स्तोम माजवण्यासाठी बाई वरती बसा ना जरा, नाही देवी आई बसली. अरे अच्छा ठीक आहे, बरं पायात चप्पल नाही घातली तुम्ही, आई बसली. ही आईवर टीका नव्हती. तर ही टीका तुम्ही देवदेवतांचा मार्केटिंग करून आपल्या भक्तीचा स्तोम माजवता आणि समाजामध्ये तुम्ही चुकीचे मेसेज पाठवता ज्याच्यावर विरोध होता. परंतु ह्या सुशील कुलकर्णी जे अॅनालायझरचे आहेत किंवा हे प्रभाकर ह्यांना तर हेच भाजपचा अजेंडा रेटायचा की लोकांनी असंच राहिलं पाहिजे, अंधश्रद्धाळूच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी मग त्यांना सुषमा अंधारेंचा राग आलेला आहे. बरं, देवदेवतांवर टीका का होते हो? म्हणजे कोणाला हौस आली आहे की कोणत्याही देवदेवतांवर टीका करायची? मला नाही वाटत. तर ह्याचं कारण असं आहे की देवदेवतांवर मग हिंदूच देवदेवतांवर का? येशू ख्रिस्तांवर, जीसस क्राइस्ट, गुरु नानक, बौद्ध ह्यांच्यावर का टीका होत नाही? तर ह्यांच्यावर टीका होत नाही आणि हिंदू देवतांवर का होते? तर हिंदू समाज नाही तर काही मूढभर हिंदुत्ववादी ते काय करतात, धर्म, ग्रंथ, पुराण याचे उदाहरण देऊन आपल्याच हिंदू बांधवांना इतका त्रास देतात, इतके अनुचित अत्याचार करतात की त्यांना मग तुम्ही आमच्यावर असं देवांचं नाव घेऊन हे त्रास देताय ना, मग तुमच्या देवावरच टीका करतो. हे तिथून येत, स्वेच्छेने नाही येत.
मजबुरीने, रागाने येतो. आता आपण मोठं उदाहरण घेऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्या अगोदर जेव्हा ते हिंदू होते तेव्हा त्यांच्या लेटर हेडवर दुर्गा मातेचा फोटो असायचा, मोठा लेटर हेडवर. पण जेव्हा त्यांनी 1930 ला काळाराम मंदिर आंदोलन सुरू केलं, आणि हे आंदोलन जगातलं असं आंदोलन आहे, आम्हाला मंदिरात घ्या म्हणून 1935 पर्यंत चाललं, आणि त्याच्यानंतर हिंदू समाजाची मनं बदलली नाही. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेल तरी हिंदू म्हणून मरणार नाही. पण एवढं सांगूनही ते 21 वर्ष थांबले की आपण आता हिंदूंचं मतपरिवर्तन होईल, पण ते नाही झालं, आणि मग त्याच्यातून तो धर्म परिवर्तन झाला. मला सांगायचा मुद्दा हाच आहे की कोणी जाणीवपूर्वक देवदेवतांवर टीका करत नाही. सुषमा अंधारेंनी केली असेल त्याच्याशी आम्ही सहमत नाही, आणि पण त्याचा राग धरून आई बसली हे करून. आणि सुषमा अंधारे बरोबर आणखीन एक टार्गेट व्यक्ती आहे, ते म्हणजे संजय राऊत. यांचं तर यांनी इतकं केलेलं आहे, भांडूपचा बडगुंजा, भोंगा, संजा, आणखी काय काय विश्वप्रवक्ता. मला एक सांगा की या देशामध्ये विश्वगुरु जन्माला आलेला आहे, मग त्याच देशामध्ये विश्वप्रवक्ता निर्माण होऊ शकत नाही का? विचार करा. धन्यवाद.